नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। तर आपली राईड तर फर्स्ट झाली। आता नवीन राईड कुठे करायची याचा विचार करत होतो, तेवढ्यात आपल्या मित्राचा फोन आला दुसऱ्यांचा की आपल्याला गावी जायचं। लो ठीक आहे, आपली राईड पण होईल आणि मोहोळ देवीचं दर्शन पण होईल। तर आम्ही मोहोळ देवीच्या दर्शनासाठी झाले। अहमदनगर सगळ्यात मोठी आणि जागृत देवस्थान आहे मोहोळ देवी। तर आपण त्या दर्शनासाठी जात आहे आणि तिकडूनच आपण त्याच्या गावी म्हणजे पातर्डी ह्या गावाला जाणार आहोत। चला तर मग आपण भेटूया बाईकवरती। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, तर आपण आपल्या पार्किंगमध्ये उभे आहेत। तर आपला मित्र आला आपल्याकडे, तर आपण त्याच्या बाईकवर म्हणजे बर्गमॅनवर जाणार आहोत। आपली बॅग वगैरे तर भरलेली आहे, गॉगल, हँड ग्लव्स, हेल्मेट रेडी आहे। तर आपण सुरुवात करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊन। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण जस्ट पामबीच रोड जॉईन केला आहे वाशीच्या इथे। इथून आपण सरळ सरळ बेलापूरला जाणार आहोत। बेलापूरवरून लेफ्ट घेऊन आपण मुंबई पुणे ओल्ड महामार्ग याला कनेक्ट होणार आहोत कळंबोलीच्या इथे। तर इथून आपण सरळ कळंबोलीवरून JNPT कनेक्ट करून आपण लोणावळा खंडाळावरून तळेगाववरून लेफ्ट घेऊन चाकणच्या इथून सरळ सरळ चाकण रोड MIDC पकडून आपण अहमदनगरला जाणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओसोबत जॉईन राहा, तुम्हाला नवीन नवीन लोकेशन बघायला भेटेल। तर आता आपण जस्ट JNPTला कनेक्ट होतोय। राईट घेतला तर उरण उलवेला जातो आणि लेफ्ट घेतला तर मुंबई पुणे महामार्गाला कनेक्ट होतो। आता आपण जस्ट महामार्गाला कनेक्ट होतोय। तर आपण सरळ सरळ जाणार आहोत लोणावळा। आता पोचलोय लोणावळ्यामध्ये। लोणावळा सेल्फी पॉईंट बोलतात, तिथे पोचलोय। तर तुम्हाला मी दाखवतो सेल्फी पॉईंट। तर त्याच्या आधी आपण आपला जो मित्र आहे दुशांत त्याच्यासोबत आलोय, त्याच्याशी तुम्हाला एकदा भेटवतो। तर मग दुशांत, अचानक कसा काय प्लॅन झाला? देवीचं दर्शन तर देवीने बोलवलं आहे, त्यासाठी चाललो आहे दर्शनासाठी। परत दसरा नवरात्री येते, परत जायला भेटत नाही। त्याने म्हटलं जरा पहिलंच जाऊन दर्शन घेऊन यावे। तर कसं बाकीचे कामं असतात, आपल्याला सुट्ट्या वगैरे नसतात, ते पण त्याच्यानंतर परत सुट्ट्यांचा एक तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो। परत नवरात्रीत गर्दी वगैरे असते, फॅमिली असते, फॅमिलीला पण टाईम द्यायचा असतो। त्यासाठी जरा लवकर चाललो आहे दर्शन घ्यायला आणि बस दर्शन घेण्यासाठीच चाललो आहे। दर्शन घेऊन बॅक टू होम। ओके, ठीक आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला मी लोणावळ्यातला जो सेल्फी पॉईंट म्हणजे त्यातून सगळी खोपोली वगैरे सगळा एक्सप्रेसवेचा व्ह्यू दिसतो तो दाखवतो एक।
करायचं. तर मित्रांनो, आपण जस्ट पोहोचलोय मोठा देवीच्या गेटच्या समोर. आपल्याला थोडं लेट झालं यायला, पण आता काय करणार, जास्त मित्रासोबत आलेलो, त्यांचं गाव पण खालीच आहे. तर आपण येता येता त्याच्या गावी गेलो, भेटलो सगळ्यांना. तर येता येता लेट झालं. तर आपला सकाळी सकाळी दर्शन भेटेल, तर तुम्हाला मी सकाळी दर्शन करेल. आपण ज्याच्यासोबत आलेलो तोच मित्र दुशांत. तर मग आपण सकाळी कितीला ओपन होतं मंदिर? सकाळी लवकरच पहिलीच आरती पहाटेची असते. म्हणजे मला एवढं पण माहिती नाही, पण एवढं कळालं की 6:30 काहीतरी पहिलीच आरती असते देवीची. ओके. तर जमलं तर आपण 7 वाजूपर्यंत येऊ. जर आरती जर आपल्याला घ्यायची असेल तर पण मी आपल्याला असं 6:30 पर्यंत समजलं मला की अशी आरती काय बोलतात, असं प्रसन्नता त्या म्हणजे आरतीमध्ये असं काहीतरी हो, असतं. म्हणजे भरपूर काय आहे. म्हणजे एवढं मी माझ्या आई वडिलांनी मला म्हणजे सांगितलेल्या त्या गोष्टी वगैरे माहिती आहे, पण एवढं म्हणजे प्रॉपर मला एवढं माहिती नाही. पण आपण जेव्हा मंदिरात जातो तिथे जे काय असतील, जे पूजा करणारे असतील, ते पंडित वगैरे जे असेल, आपल्याला त्यांच्याकडून माहिती पण भेटेल. आणि भरपूर काय आपल्याला ते म्हणजे त्या गोष्टी कळतील पण, म्हणजे नक्की काय आहे काय नाही, भरपूर काय असं. म्हणजे तिथे म्हणजे खूप म्हणजे प्रसन्न देवी ती. म्हणजे मनातून सगळं काय असेल व्यक्त होऊ शकतो आपण त्या देवीसमोर. म्हणजे असं नवस बोललेलं पूर्ण होतं. नवस बोललेलं पूर्ण होतं. ओके. तर मित्रांनो, आपण सकाळी सकाळी जाणार आहोत मंदिरात. एकदम असं प्रशस्त असं मोठं मंदिर आहे, तुम्हाला सकाळी बघायला भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री काही कारणास्तव आपल्याला देवीचं दर्शन नाही भेटलं, त्यामुळे आपण गावी आलो. गावी येऊन जेवण वगैरे करून झोपलो. तर रात्री झोपलो, त्यामध्ये पण थोडं लेट झालं सकाळी उठायला. तर काय देवीचं मंदिर जवळच आहे, त्यामुळे बोललो थोडं लेट जाऊयात. तर आपण जाऊया देवीच्या दर्शनासाठी. आता आपण जस्ट पार्किंगला पोहोचलोय. तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप मोठं आणि असं कोरीव कामामध्ये मंदिरचा कळस तर बघा, एवढा मस्त बांधलाय. खूप छान. तर चला तुम्हाला मी मंदिर आतमधून दाखवतो.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट राईडला. बाय.